नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण 30 वर्ड पर मिनिट या टायपिंग एक्झामच्या संदर्भात नक्की कोणती काळजी घेतली पाहिजे। आपण आताच परीक्षेसाठी जात आहोत, तर याच्यामध्ये कोणत्या चुका आपण टाळल्या पाहिजेत जेणेकरून आपले मार्क चांगले पडतील, याच संदर्भाने आपण चर्चा केलेली आहे। तर या व्हिडिओसाठी आत्ताच एक लाईक करा, नक्की कमेंट करा आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। आणि जर का तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आलेला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मग चला सुरू करूया आजचा व्हिडिओ लगेचच। तर पहा मित्रांनो, कम्प्युटर टायपिंग प्रॅक्टिकल परीक्षा जी काही असते ज्याच्यामध्ये 30 वर्ड पर मिनिट परीक्षेमधील काही सर्वसाधारण सूचना आहेत। सर्व प्रश्नांसाठी आवश्यक असलेल्या पेज सेटअप, लाईन स्पेसिंग, फॉन्ट साईज या सर्व बाबी बाय डिफॉल्ट असणार आहेत। तसेच दोन्ही ऑप्शन डिसेबल असतील, त्यामुळे विद्यार्थी यात बदल करू शकणार नाही। तुम्ही उगाच कोणत्याही फॉन्टला बदलण्याचा प्रयत्न करू नका। हा जर प्रश्नामध्ये असतील तर तुम्ही बदलू शकता, पण 30ला कुठेही साईज बदलण्यासाठी सांगितलेलं नाही। 40साठी वेगळे नियम आहेत। 30साठी मात्र कुठेही कोणतीही फॉन्ट साईज बदलायची नाही, काहीही बदलण्याच्या प्रयत्नात पडायचं नाही। त्यानंतर पहा, प्रत्येक वाक्य पूर्ण झाल्यावर एकच स्पेस द्या। कोणतंही असू द्या, तुमचं स्पीड पॅसेज असू द्या किंवा तुमचा लेटर असू द्या, प्रत्येक वाक्य पूर्ण झाल्याच्या नंतर किती स्पेस द्यायच्यात? एकच। हिंदीमध्ये जर कोणी हिंदी करणार असेल, हिंदीमध्ये वाक्य पूर्ण करण्याकरता दंड वापरावा। पूर्णविराम, फुलस्टॉप प्रमाणेच दंडसुद्धा शब्दाला लागूनच असतो, त्याच्या अगोदर स्पेस द्यायचा नाही। किंवा आता मराठी करणारे विद्यार्थी किंवा इंग्लिश, फुल स्टॉप देण्याच्या अगोदर स्पेस द्यायचा नाही, फुल स्टॉप नंतर स्पेस द्या, ठीक आहे। त्यानंतर पहा नियम काय आहे, चौथा, लेटर कंटेंट्स व स्पीडमध्ये प्रत्येक पॅरेग्राफच्या सुरुवातीला एकच टॅप द्या। आता का पहा, तुम्ही ज्यावेळेस स्पीड पॅसेज करताय त्यावेळेस टॅप की द्यायची आहे, किंवा लेटरमध्ये 30च्या बाबतीत बोलतोय आपण, लेटरमध्ये टॅप की देण्याची गरज आहे। तर तिथे एकच टॅप द्या, 2 टॅप देऊ नका। परिणाम 0 मार्क येतील, परिणाम काही 0 मार्क येतील। 2 टॅप देऊ नका, काळजी घ्या, या काळज्या घ्यायच्यात आपल्याला, एकच टॅप द्यायचा आहे। त्याच्यानंतर पहा, स्पीड पॅसेजमध्ये वर्ड रॅप दिलेला आहे, त्याच्यामुळे एकही स्पेस न सोडता एंटर की प्रेस करायची आहे। स्पीड पॅसेजमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांना 0 मार्क आलेत। काय कारण आहे माहिती आहे, सांगतो। स्पीड पॅसेजमध्ये ज्यावेळेस पॅरेग्राफ संपतो ना, जिथं पॅरेग्राफ संपणार आहे किंवा आपण एंटर की मारणार आहे तिथं एक्स्ट्रा स्पेस द्यायचा नाही। वाक्य संपलं, फुल स्टॉप दिला की एंटर मारा, लक्षात घ्या। वाक्य संपलं, फुल स्टॉप दिला की एंटर मारा, एक्स्ट्रा स्पेस देऊ नये। कंपनीचं नाव टाईप केल्यानंतर ज्यावेळेस आपण काम करतोय एकही स्पेस न सोडता 4 टॅप द्या, ठीक आहे। त्यानंतर पहा, लेटर टाईप करत असताना कुठे एक्स्ट्रा स्पेस सोडायची नाही। मग तर पहा, कंपनीचं नाव ज्यावेळेस आपण टाईप करतोय, कंपनीचं नाव टाईप झाल्यावर एक्स्ट्रा स्पेस सोडायची नाही, म्हणजे स्पेस न देता एंटर द्यायचा। ॲड्रेस टाईप झाल्यावर स्पेस न देता एंटर द्यायचा। संदर्भ क्रमांक टाईप झाल्यावर एक्स्ट्रा स्पेस न देता एंटर द्यायचा। पहा, दिनांक टाईप केल्यानंतर स्पेस सोडायचा नाही। मी काय सांगतो, स्पेस न देता एंटर दाबायचा। त्यानंतर आपण विषय टाईप करतो, सब्जेक्ट टाईप केल्याच्या नंतर एंटर द्यायचा। रेफरन्स टाईप केल्याच्या नंतर स्पेस न देता एंटर द्यायचा। ज्यावेळेस आपण रेफरन्स देतोय एंटर द्या। प्रत्येक पॅरेग्राफ संपल्यानंतर स्पेस न देता एंटर द्या।
त्याच्यानंतर पहा यू आर फेथफुली, आपला विश्वासू, ज्यावेळेस लिहितो त्याच्यानंतर स्पेस न देता एंटर द्या, स्पेस न देता एंटर द्या. नंतर येतो आपण एनक्लोजर. एनक्लोजरमध्ये सुद्धा स्पेस न देता काय द्यायचा, एंटर दे. ठीक आहे. या काळजी आपल्याला घ्याव्या लागतील परीक्षेमध्ये, कारण आपण पूर्ण तयारीनिशी जातो आणि फेल होऊन येतो. त्याची कारणे बरेचसे विद्यार्थी यांची काळजी घेत नाही. परीक्षेमध्ये स्क्रीनवर लेफ्ट साईडला क्वेश्चन आणि राईट साईडला आपल्याला आन्सर शीट दिसते. तसेच लेटर, स्टेटमेंट्स, फीडबॅचेस मध्ये बऱ्याचशा वेळेला काय होतं, टाईप केलेलं चुकून आपल्यावरून डिलीट होतं. ते परत टाईप करावं लागू नये म्हणून आपण अंडू करतो, बरोबर. कंट्रोल झेड. तर कंट्रोल झेड केलं की तुमची परीक्षा डायरेक्ट बंद होणार, कोणतेही शॉर्टकट मारायचे नाहीत. मग आम्ही अंडू कसं करू, तर वरती क्विक ॲक्सेस टूलबारमध्ये आपल्याला त्याच्या कीज बाय डिफॉल्ट दिलेल्या आहेत. याच्यामध्ये अंडो असेल किंवा रिडो असेल, एक दोनच असतील कीज, सगळ्या नसतील शॉर्टकटमध्ये. तर अंडो ही बटनची सुविधा तुम्हाला क्विक ॲक्सेस टूलबारमध्ये बाय डिफॉल्ट दिलेली आहे. तिथं कंट्रोल झेड मारायच्या भानगडीत पडू नका, परीक्षा डायरेक्ट बंद होऊ शकते. ठीक आहे. परीक्षेत विद्यार्थ्यांनी कोणत्याही शॉर्टकटचा वापर करू नये, त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. कोणती शॉर्टकट मारायची, कोणतेच. आणि परीक्षेमध्ये जास्तीत जास्त एक स्पेस किंवा जास्तीत जास्त एक एंटर मान्य राहील. त्याच्यापेक्षा जास्त स्पेसेस किंवा जास्तीचे एंटर असल्यास त्या चुकांमध्ये मोजले जातील आणि त्याबाबत गुण कमी करण्यास येतील. समजा चुकून आमच्याकडून एक स्पेस पडला, एक एंटर पडला तर मान्य होईल, पण किती, एकच, एक स्पेस किंवा एक एंटर, तुम्ही दोन्ही दिले तर तुम्हाला 0. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश, मराठी आणि हिंदी 30 वर्ड पर मिनिट या टायपिंग एक्झामच्या संदर्भात काही नियमावली होती, ती आपण पाहिली. व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला परीक्षेसाठी खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.